नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 16 जानेवारी 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची त्रयोदशी आहे. नक्षत्र मूळ आहे. योग ध्रुव आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो गर आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनिया आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 8:31 ते 9:53 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:12 ते 1 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 11:14 ते 12:36 आणि यमगंड काळ दुपारी 3:19 ते 4:39 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस धनु राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शनी आणि नेपच्यून बरोबर केंद्र करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. कामाचा ओरख सुद्धा दानगर आहे. मग मात्र भविष्यकालीन योजनांच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं करू शकतील. कुठल्याही प्रकारची नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. याचप्रमाणे प्रलोभनाच्या मागे लागू नका. दिवस तुमच्यासाठी अशुभप्रदायी असाच असणार आहे. त्यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी जे तुमचे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदारावर थोड्याफार प्रमाणात वादविवादाचे खटके निर्माण होऊ शकतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकं करू शकतील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संबंधी महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. दिवस मात्र तुमच्यासाठी अशुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल त्या ठिकाणी छोट्या मोठ्या कारणामुळे गैरसमज निर्माण होऊ शकते. खास करून ज्या गर्भवती महिला आहेत सिंह राशीच्या त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू शकता. दिवस तुझ्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील शनी लक्ष्मीबरोबर हा चंद्र तेल आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर राहतील. मात्र घरातील ज्या वयोवृद्ध व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्र आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस थोडासा घाई गडबडीचा राहील. फिरणं वगैरे जास्त होईल. मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय जे की भविष्याशी निगडीत आहेत आजच्या दिवशी घेऊ नका. तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी चांगल्या प्रकारची दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खर्च आणि गुंतवणूक यावर लक्ष देणं गरजेचं राहील. अनावश्यक अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता जास्त राहील. त्याचप्रमाणे विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्यासंदर्भातले काही त्रास डोक्यावर काढू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनु राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. या कारणाने घरातील जे वयोवृद्ध व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहते. भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचे चुकीचे निर्णय मात्र आजच्या दिवशी घेऊ नका. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीय शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र कर. आजचा दिवस धावपळीचा, घाई गडबडीचा, धकाधकीचा दिसून येईल. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. मात्र कामं पूर्ण होण्यामध्ये अडथळे आल्यामुळे थोडंसं निराश झाल्यासारखं वाटेल. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. मित्र परिवारावर छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद दिसून येऊ शकते. खर्च आणि गुंतवणूक याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. कामाचा उरकसुद्धा दांडगा राहील. मात्र जे तुमचं करिअर आहे त्या ठिकाणचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्यावर मतभेद होण्याची शक्यता राहील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 16 जानेवारी 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.